तो प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगायला लागतो की तंबाखू जेव्हा जेव्हा खाल्लं जातं त्यासोबत कंपल्सरी चुना का वापरला जातो, त्याच्या मागची केमिस्ट्री तो सांगत असतो. ठीक आहे, बघूयात नेमकं तंबाखूमध्ये काय असतं, चुन्यामध्ये काय असतं आणि दोघांचं कॉम्बिनेशन इतकं डेडली का आहे. ठीक आहे मित्रांनो, तंबाखू प्लस चुना हे ॲप्लिकेशन आहे हेंडरसन हसलबर्ग इक्वेशनचा. हा इक्वेशन 11वी 12वीच्या केमिस्ट्रीमधला CET नीट जेईसाठी जी केमिस्ट्री लागते त्या सिलेबसचा एक पार्ट आहे आणि त्याचं हे ॲप्लिकेशन आहे. तंबाखूमध्ये काय असतं, सगळ्यात पहिलं तर निकोटीन नावाचा एक केमिकल तंबाखूमध्ये असतं. हे सगळ्यांना जवळपास ज्यांना ज्यांना थोडंसं सायन्स कळतं, ज्यांना ज्यांना थोडीशी केमिस्ट्री कळते, त्या प्रत्येकाला माहिती आहे. पण असं एक मिथ आहे की निकोटीन जो आहे तो निकोटीन ॲसिड आहे, निकोटिनिक ॲसिड असं पण म्हणलं जातं. ओके, पण ॲक्च्युअल त्याचा काय फॉर्म्युला आहे, त्याच्या मागची काय केमिस्ट्री बघूयात आपण. तर निकोटीन हे एक वीक बेस आहे. आपल्याला निकोटीनची स्ट्रक्चर दिलेली आहे. निकोटीन 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. कोणत्या कोणत्या 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो, तुमच्या समोर दिलेला आहे त्याचा फॉर्म. हा जो एक फॉर्म आहे याला आपण प्रोटोनेटेड निकोटीन असं म्हणतो. ओके, चार्जड फॉर्ममध्ये प्रोटोनेटेड. आता तो वीक बेस असल्यामुळं बेसचं काम काय असतं, बेस प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करत असतात किंवा ॲक्सेप्ट करत असतात. इथं जो नायट्रोजन दिसतो आपल्याला, इथे एक पिरिडिन रिंग आहे. ही जी रिंग दिसते तुम्हाला 6 मेंबर हेट्रोसायक्लिक रिंग जी आहे ही पिरिडिन रिंग आहे. ह्या पिरिडिन रिंगला पुढे एक 5 मेंबर अगेन हेट्रोसायक्लिक रिंग अटॅच आहे, त्याला CH3 ग्रुप अटॅच आहे. आणि इथं या नायट्रोजनच्या ज्या लोन पेअर आहेत, या लोन पेअरने काय केलं जातं, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला जातो. आणि इथं काय होतं, या नायट्रोजनला हा एच ॲड झाल्यानंतर या नायट्रोजनवरती प्लस चार्ज येतो. म्हणजे हा प्रोटोनेटेड निकोटीन झाला, ज्याचा चार्जड फॉर्म आहे. ठीक आहे, यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, पाण्यात जास्त विरघळतो. पाण्यात जास्त का विरघळतो, कारण पाणी कसं आहे, पोलार आहे. आणि हा सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा चार्ज सेपरेशन होतं किंवा पोलॅरिटी क्रिएट होते. त्यामुळे लाईक डिझॉल्व लाईकच्या रूलनुसार काय होतं, पाण्यामध्ये हा प्रोटोनेटेड फॉर्म किंवा चार्जड फॉर्म जो आहे तो चार्ज फॉर्म जास्त विरघळतो. पण तो सेल मेम्ब्रेन मधून पटकन जाऊ शकत नाही, कमी ॲब्झॉर्प्शन. सेल मेम्ब्रेन म्हणजे कुठे, जेव्हा आपण तो तंबाखू तोंडामध्ये टाकतो तर आपल्या तोंडाच्या आतली जी लेअर आहे ती लिपिडची बनलेली आहे. ओके, तर त्या लिपिडमध्ये हा फॉर्म ॲब्झॉर्ब होत नाही. कोणता फॉर्म, प्रोटोनेटेड फॉर्म. ओके, चार्जड असलेला फॉर्म हा कशामध्ये डिझॉल्व होतो, हा सलायवामध्ये डिझॉल्व होतो किंवा पाण्यामध्ये डिझॉल्व होतो, लिपिडमध्ये डिझॉल्व होत नाही. त्या निकोटीनचा दुसरा फॉर्म, हा सुद्धा निकोटीनच आहे, हा सुद्धा निकोटीनच आहे. ठीक आहे, निकोटीन हा ऍसिड नाहीये, निकोटीन हा ऍक्च्युअली बेस आहे, ओरिजिनली बेस आहे. ठीक आहे, आता इथे बघा, फ्री बेस निकोटीन, न्यूट्रल फॉर्म. न्यूट्रल फॉर्म म्हणजे इथं प्रोटॉन आहे का, नाही. याच्यावर चार्ज आहे का, नाही. हा न्यूट्रल आहे. ओके, यावर चार्ज नसतो, लिपिड सोल्युबल असतो. म्हणजे आपल्या ज्या तोंडाच्या आतमधली स्किन आहे त्या स्किनमध्ये हा इझिली ॲब्झॉर्ब होतो, तोंडाच्या त्वचेमधून पटकन ॲब्झॉर्ब होतो. पटकन ॲब्झॉर्ब होतो, जास्त ॲब्झॉर्ब होतो, म्हणून हा मेंदूपर्यंत, ब्रेनपर्यंत पटकन पोहोचतो. कोणता फॉर्म, हा न्यूट्रल फॉर्म. ओके, तर जेव्हा जेव्हा आपल्याला निकोटीन दिसेल तर निकोटीन या 2 फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. हा निकोटीनचा ही निकोटीनची स्ट्रक्चर आहे. निकोटीन मध्ये एक पिरिडिन रिंग आहे, 6 मेंबर रिंग, त्याला अटॅच असलेली एक 5 मेंबर रिंग, त्याला CH3 ग्रुप अटॅच आहे. हा बेस असल्यामुळं तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि असं प्रोटोनेटेड फॉर्ममध्ये असतो. हा न्यूट्रल फॉर्म, दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम चालू असतं, म्हणजे प्रोटॉन दिला जातो, घेतला जातो, या पद्धतीनं असतं. म्हणजे हा जर बेस असेल, हा त्या बेसचा हा कॉन्ज्युगेट ॲसिड आहे. कळतंय, हा जो प्रोटोनेटेड फॉर्म आहे किंवा चार्जड फॉर्म आहे, हा याचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड आहे. कोणाचा कॉन्ज्युगेटेड ॲसिड आहे, या वीक बेसचा. म्हणजे निकोटीन या वीक बेसचा हा कॉन्ज्युगेटेड ॲसिड आहे. या फॉर्ममध्ये निकोटीन एक्झिस्ट करतो. यातला कोणता फॉर्म इझिली ॲब्झॉर्ब होतो, तर जो न्यूट्रल फॉर्म आहे तो इझिली ॲब्झॉर्ब होतो. काय ॲब्झॉर्ब होतो, कारण तो न्यूट्रल असेल तर तो लिपिडमध्ये सॉल्युबल असतो, आणि तो जर चार्ज असेल तर तो लिपिडमध्ये सॉल्युबल नाहीये, तो वॉटर सॉल्युबल आहे. म्हणजे आपल्या तोंडाच्या आतमध्ये असलेली जी स्किन आहे त्या त्वचेमध्ये तो ॲब्झॉर्ब होतो आणि तो ब्रेनपर्यंत लवकर पोहोचवायला मदत करतो. म्हणजे आपल्याला कशा फॉर्ममध्ये टोबॅको पाहिजे, आपल्याला न्यूट्रल फॉर्ममध्ये टोबॅको पाहिजे. ठीक आहे, पुढे. हा, चुना नेमकं काय करतो, आपण निकोटीन बद्दल डिस्कस केला, आता चुना नेमकं काय करतो बघा. चुना, त्याचा फॉर्म्युला आहे CaOH टॉईस. म्हणजे CaOH टॉईस हा चुन्याचा केमिकल फॉर्म्युला, ज्याला आपण स्लेक लाईम असं सुद्धा म्हणतो. CaOH
ट्वाईस. हा CaOH ट्वाईस जो आहे हा अरेनियसच्या थेअरीनुसार हा बेस आहे. ओके, कसा बेस आहे? स्ट्रॉंग बेस आहे. अरेनियस काय म्हणतो? अरेनियस म्हणतो की एखादा सबस्टन्स जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो, पाण्यामध्ये टाकल्यानंतर जर तो 2 OH मायनस प्रोड्यूस करत असेल तर तो बेस आहे. ठीक आहे. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड दॅट इज, ह्याला काय म्हणतो आपण? स्लेक्ड लाईन. तर हा स्लेक लाईन म्हणजे चुना हा कसा आहे? हा स्ट्रॉंग बेस आहे. ठीक आहे. इथं पीएच स्केलवरती तुम्ही जर मेजर करून बघितलं तर 7च्या पुढे म्हणजे 7 पासून 14 कडे जाताना बेसिक कॅरेक्टर वाढत जातं आणि चुन्याचा जो पीएच आहे तो पीएच किती आहे? 12 आहे. म्हणजे हा कसा आहे? हा स्ट्रॉंग बेस आहे. ओके. तर आपल्याला एक दोन गोष्टी कळल्या. एक की निकोटीन कोणत्या दोन फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो? एक प्रोटोनेटेड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, एक न्यूट्रल फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. दोन्हीमध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश्ड असतं. ठीक आहे. आणि चुन्याचं काम काय? चुना बेस आहे. बेसचं काम काय असतं? प्रोटॉन ऍक्सेप्ट करणं. ओके. म्हणजे तुम्हाला आता आयडिया येत असेल की नेमकं निकोटीन आपण टाकल्याच्या नंतर चुन्याचा काय रोल असेल. कारण निकोटीन कुठल्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब होतो इझिली? न्यूट्रल फॉर्म मध्ये. जर प्रोटोनेटेड फॉर्म मध्ये निकोटीन असेल म्हणजे त्या निकोटीनच्या स्ट्रक्चरला जर H+ अटॅच झालेला असेल आणि तुम्ही जर इकडून बेस टाकला CaOH ट्वाईस तर हा बेस काय करणार? त्या निकोटीनचा प्रोटॉन काढणार आणि प्रोटॉन काढल्याच्या नंतर काय होणार? तो प्रोटॉन काढल्यानंतर तो न्यूट्रल होणार आणि न्यूट्रल झाल्यानंतर तो ऍब्झॉर्ब होणार. ओके. आता आपण म्हणत होतो की हेंडरसन हसलबर्ग इक्वेशनचा ह्याच्यामध्ये काय संबंध आहे, काय रोल आहे. ठीक आहे. काय काय कळलं आपल्याला आतापर्यंत? आपल्याला हे कळलं की निकोटीन दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. कोणत्या दोन फॉर्म मध्ये? एक प्रोटोनेटेड फॉर्म मध्ये, एक न्यूट्रल फॉर्म मध्ये. न्यूट्रल फॉर्म मध्ये जो आहे तो लिपिड मध्ये ऍब्झॉर्ब होतो, तो ब्रेन पर्यंत लवकर पोहोचतो. प्रोटोनेटेड फॉर्म जो आहे तो वॉटर सोल्युबल असतो, तो लिपिड मध्ये सोल्युबल होत नाही, ब्रेन पर्यंत लवकर पोहोचत नाही. तो जो प्रोटोनेटेड निकोटीन आहे त्याला न्यूट्रल निकोटीन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? चुना करत असतो. म्हणजे चुना टाकल्यामुळे निकोटीन न्यूट्रल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. न्यूट्रल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला म्हणजेच काय होतो? तो लिपिड मध्ये ऍब्झॉर्ब होतो आणि ब्रेन पर्यंत लवकर पोहोचतो, म्हणून आपल्याला किक बसते. म्हणून जेवढा चुना जास्त टाकला जातो तेवढं स्ट्रॉंग किंवा तेवढी किक जास्त बसते असं म्हणतात. तर चुन्याचा रोलच काय? चुन्याचा रोल आहे की निकोटीनचं जे ऍब्झॉर्प्शन आहे आपल्या लिपिडमध्ये किंवा आपल्या स्किनमध्ये, तोंडाच्या आतल्या स्किनमध्ये आणि तिथून ब्रेन पर्यंत ते ऍब्झॉर्ब करण्यामध्ये, त्याचा ऍक्सेलरेट करण्यामध्ये चुन्याचा रोल आहे. त्यामुळे चुना जर आपण टाकला नाही तर निकोटीन लिपिडमध्ये ऍब्झॉर्ब होणार नाही आणि तो ब्रेन पर्यंत पोहोचला जाणार नाही. म्हणून विचारू नका पुन्हा का गरजेचा आहे चुना. ठीक आहे. बघा ऍक्च्युअली काय होतं, तंबाखू प्लस चुना याच्या मागचं विज्ञान जेव्हा आपण बघतो तर इथे हेंडरसन हॅसेलबर्ग इक्वेशन का गरजेचं आहे किंवा त्याचं हे ऍप्लिकेशन कसं आहे. तर इक्वेशन काय? पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. आपण बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड का म्हणालो? तर वरती बेस जो आहे तो निकोटीनचा कोणता फॉर्म आहे? बेस म्हणजे हा निकोटीनचा न्यूट्रल फॉर्म आहे. ओके, न्यूट्रल फॉर्म. कॉन्जुगेट ऍसिड म्हणजे निकोटीनचा चार्जड फॉर्म, दॅट इज प्रोटोनेटेड निकोटीन. प्रोटोनेटेड निकोटीन. तुम्ही जर हसलबर्ग इक्वेशन पाहिला असेल, हेंडरसन इक्वेशन, तर हेंडरसन इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड ओके किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असं दिसेल. पण इथे सॉल्टच्या ऐवजी आपण कॉन्जुगेट ऍसिड दिलाय. ठीक आहे. तर पीएच इज इक्वल टू पीके प्लस लॉग टू द बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. इथे स्क्वेअर ब्रॅकेट जिथे लिहिलेलं असतं ते कॉन्सन्ट्रेशन असतं. तर इथे निकोटीन आणि निकोटीनचं प्रोटोनेटेड फॉर्म असं लिहिलंय. आता या इक्वेशनवरून आपल्याला रिलेशन काय लक्षात येतं की पीएच आणि ही जी क्वांटिटी, हा जो रेशो आहे, ह्या दोघांचं रिलेशन कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके. जर निकोटीन सोबत आपण रिलेशन बघितलं, न्यूट्रल फॉर्म मधला निकोटीन, तर जसा जसा पीएच वाढतो तसं तसं न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण वाढतं किंवा न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण हे पीएच सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि आपण जेव्हा चुना टाकतो तर चुन्याचं पीएच किती सांगितलं आपण? 12. चुना टाकल्यानंतर काय होतं? पीएच वाढतं. पीएच वाढलं म्हणजेच न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण वाढतं आणि प्रोटोनेटेड निकोटीनचं प्रमाण घटतं, कमी होतं. कारण हा प्रोटोनेटेड निकोटीन या पीएच सोबत कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे पीएच इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कोणाशी? प्रोटोनेटेड निकोटीन. म्हणजे हा निकोटीन जो की प्रोटोनेटेड आहे. याचा अर्थ पीएच वाढला की प्रोटोनेटेड निकोटीनचं प्रमाण कमी होतं. ओके. जेव्हा जेव्हा पीएच वाढतं, पीएच आपण म्हणजे चुना टाकतो, पीएच वाढतं, पीएच वाढतं म्हणजे न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण वाढतं. न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण वाढतं म्हणजे लिपिडमध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढतं.
ॲब्झॉर्प्शन वाढतं म्हणजे आपल्या मेंदूला त्याची किक जास्त बसते. हे हँडरसनलाही कधी स्वप्नात वाटलं नसेल की आपण जो इक्वेशन सांगतोय याचा उपयोग लोक तंबाखू आणि चुन्यामध्ये करतील. ठीक आहे, तर या इक्वेशनचा अर्थ तुम्हाला आता सांगितलेला आहे. पुढे तर मग नशा पटकन का होते, आताच आपण जे डिस्कस करत होतो परत पहा. तर चार्ज निकोटीन, निकोटीन प्रोटोनेटेड ही लिपिडची लेअर आहे. तर त्या लिपिडचा जो काही सेल मेम्ब्रेन असतो तो मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. कोण? प्रोटोनेटेड निकोटीन. जर मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही तर त्याचं ॲब्झॉर्प्शन होत नाही. इकडे न्यूट्रल निकोटीन जो आहे तो हा मेम्ब्रेन क्रॉस करू शकतो. मेम्ब्रेन क्रॉस केलं म्हणजेच ॲब्झॉर्प्शन वाढतं. ॲब्झॉर्प्शन वाढलं म्हणजेच मग किक बसायला चालू होते. बघा, चुना टाकल्यामुळे काय होतं? चुना टाकल्यामुळं पीएच वाढतं. पीएच वाढतं म्हणजेच फ्री निकोटीन वाढतं. फ्री निकोटीन म्हणजेच न्यूट्रल निकोटीन वाढतं. ॲब्झॉर्प्शन वाढतं. ॲब्झॉर्प्शन वाढलं की नशा जलद होते. ओके, बघा, म्हणून चुना नशा वाढवतो. लोकांना वाटतं की तंबाखू स्ट्रॉंग आहे म्हणून किक येते, पण केमिस्ट्रीनुसार चुना निकोटीनला अधिक ॲब्झॉर्बेबल बनवतो म्हणून किक जास्त येते, डोपामाइन रिलीज होतो आणि ॲडिक्शन जलद होते. इन शॉर्ट, जर तुम्हाला सांगायचं असेल की तंबाखू सोबत चुना वापरलाच का पाहिजे, जर चुना वापरला नाही तर तंबाखूचा जो तंबाखूमध्ये जो निकोटीन प्रेझेंट असतो तो निकोटीन दोन फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. एक प्रोटोनेटेड फॉर्म आहे, एक न्यूट्रल फॉर्म आहे. तर न्यूट्रल फॉर्म आणि प्रोटोनेटेड फॉर्म या दोघांमध्ये इक्विलिब्रियम आहे. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला न्यूट्रल फॉर्म मिळणार नाही. जर जास्त प्रमाणात न्यूट्रल फॉर्म नाही तर न्यूट्रल फॉर्म ॲब्झॉर्ब होणार नाही, म्हणजे जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब होणार नाही. जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब होणार नाही ते मेंदूपर्यंत पोहोचणार नाही. मेंदूपर्यंत पोहोचणार नाही, किक बसणार नाही, नशा चढणार नाही. ओके, याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही चुना टाकता, चुना टाकल्यामुळं त्याचा पीएच वाढतो. पीएच वाढलं म्हणजे न्यूट्रल निकोटीनचं प्रमाण वाढतं आणि न्यूट्रल निकोटीनच आपल्या लिपिडमध्ये ॲब्झॉर्ब होतो. त्याचं प्रमाण वाढलं, ॲब्झॉर्प्शन वाढलं, ॲब्झॉर्प्शन वाढलं, किक बसते. ओके, याचा साधा साधा अर्थ काय की चुना निकोटीनचं ॲब्झॉर्प्शन ॲक्सेलरेट करतो. हा बेसिक त्याच्या मागचा सायन्स आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की निकोटिनिक ऍसिड प्रेझेंट आहे, चुना बेस आहे, ते ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते वगैरे वगैरे, पण तसं न होता हे त्याचं ॲक्च्युअल कारण आहे. मला वाटतं तंबाखू आणि चुना म्हणजे गायछाप आणि चुना याच्यामधली जी काही रिॲक्शन असते, जी काही केमिस्ट्री असते ती तुम्हाला कळली असेल. अशाच दैनंदिन जीवनातल्या आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांच्या पाठीमागची केमिस्ट्री जर समजून घ्यायचा असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करत राहा. या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेही तंबाखूच्या सेवनाचं आपण समर्थन करत नाही, पण बहुतांश लोक जी कोणी तंबाखूचं सेवन करतात त्याच्या पाठीमागचं हे सायन्स आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि जे 11वी-12वीचे विद्यार्थी आहेत, सीईटी नीट जेई करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना हँडरसन हसलबळच इक्वेशन जो आहे त्या हँडरसन इक्वेशनचं जे डेली लाईफमधलं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. ओके, धन्यवाद.